कॉम्पोनंट ऑफ द एसक्यूएल क्वेरी. इंटरव्ह्यूमध्ये हा स्निपेट शेअर केला होता आणि पूर्ण या एसक्यूएल स्निपेटमध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत ते एक्सप्लेन करायला सांगितलं होतं. यामध्ये डायरेक्टली विचारल्यामुळे स्टुडंट जे आहेत ते कन्फ्युज होतात. पण सिंपल जर बघायला गेलं तर इट इज अ व्हेरी इझी. फक्त यामध्ये कॉम्पोनंट सांगायला सांगितले. तर यामध्ये पहिला जो कॉम्पोनंट आहे तो काय आहे, कारण पूर्ण या कम्प्लीट क्वेरीला आपण एसक्यूएल स्टेटमेंट म्हणतोय. आणि नेक्स्ट याच्यानंतर जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती लाईन नंबर 1 ला ती म्हणजे कमेंट. कमेंट म्हणजे काय, तर या केसमध्ये जी आपण एसक्यूएल रिलेटेड एखादं ऑपरेशन असेल तर आपल्या अंडरस्टँडिंगसाठी फ्युचर इन्फॉर्मेशन वगैरे ते आपण तिथे डिफाईन करू शकतोय आणि एसक्यूएल याला एक्झिक्यूट करत नाही. तर सिंपल आपण आपल्या इन्फॉर्मेशनसाठी कमेंट ऍड करतोय. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट काय आपल्याकडे, तर क्लॉजेस. ही जी क्वेरी आहे 3 क्लॉजेस मध्ये डिवाइड केली आहे. एक जो आहे तो सिलेक्ट क्लॉज आहे, नंतर फ्रॉम क्लॉज आहे आणि एक फेअर क्लॉज. तर यामध्ये सिलेक्ट क्लॉज मध्ये काय होते की पूर्ण जो तुमचे कॉलम्स वगैरे काय असतील ते पूर्ण तुम्ही सिलेक्ट करू शकताय. फ्रॉम मध्ये पूर्ण जो डेटा आहे आपण कोणत्या टेबलमधून डेटा आणायचा आहे ते तिथे डिफाईन केलेलं असते. फेअर मध्ये पूर्ण तुमची जी कंडिशन आहे म्हणजे कोणत्या कंडिशनवर डेटा आणायचा आहे ते आहे ते इथे डिफाईन केलेलं असते. तर इथं तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट क्लॉजेस जे आहे ते इथे डिफाईन केलेलं आहे. यानंतर या क्वेरीमध्ये काय आहे इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे काय, तर एसक्यूएल स्टँडर्ड्स. म्हणजे यामध्ये एसक्यूएल मध्ये काही रिझर्व्ह वर्ड्स असतात ज्या प्रत्येक वर्डचं काही ना काहीतरी काम असते आणि ते वर्ड्स म्हणजे कीवर्ड्स असतात. आणि हे जे कीवर्ड्स आहेत हे ऑलवेज ब्ल्यू मध्ये असतात. म्हणजे यामध्ये समजा एखाद्या क्वेरीमध्ये जर तुम्हाला ब्ल्यू मध्ये एखादा वर्ड दिसला तर तो कीवर्ड असतोय. आणि नेक्स्ट जे आहे ती इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या क्वेरीमध्ये ते म्हणजे फंक्शन. फंक्शन काय करतो की पॅरामीटर जो आहे इनपुट पॅरामीटर करतोय आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती त्याच्या अकॉर्डिंग ट्रान्सफॉर्म करतोय. तर इथे पूर्ण जी कंट्री आहे ती लोअर मध्ये रिटर्न होते. आणि यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या क्वेरीमध्ये ती म्हणजे आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर म्हणजे काय की पूर्ण तुमच्या टेबलला किंवा कॉलमला जे आपण युजर डिफाईन्ड नावं आपण जे नेम्स ऍड करतोय ते म्हणजे आयडेंटिफायर्स. तर इथे नेम, कंट्री, कस्टमर्स किंवा जी इन्फॉर्मेशन अजून असेल ती युजर डिफाईन्ड इन्फॉर्मेशन म्हणजे आयडेंटिफायर्स. आणि या क्वेरीमध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती म्हणजे ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे काय, एखाद्या टेबलमधली व्हॅल्यू आपण फेअर क्लॉज मध्ये कम्पेअर करण्यासाठी स्टॅटिक व्हॅल्यू सोबत ऑपरेटर जे आहेत ते आपण यूज करतोय. आणि लास्टला जे आहे ते म्हणजे व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय, तर एखादी स्टॅटिक व्हॅल्यू आपण डायरेक्टली तिथे पास करतोय आणि त्या व्हॅल्यू सोबत जे कॉलम मधले किंवा आपल्या टेबल मधला जो डेटा आहे तो आपण फेअर क्लॉज मध्ये व्हॅलिडेट करू शकतोय. म्हणजे कंडिशन वाईज आपण तो व्हॅलिडेट करू शकतोय. आणि हे जे आहेत हे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहेत एसक्यूएल मध्ये. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूवर जो आहे तो एसक्यूएलचं डीप नॉलेज चेक करण्यासाठी तुम्हाला ही अशा प्रकारे स्निपेट शेअर करू शकतोय. कारण हा जो क्वेश्चन आहे हा इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता आणि त्याच्या अकॉर्डिंग जे आहे ते पूर्ण जे कॉम्पोनंट आपण इथे डिस्कस केलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला कधी फ्युचरमध्ये क्वेश्चन विचारला तर हे जे कॉम्पोनंट आहेत तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इंटरव्ह्यूला सांगू शकता.